गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावरती क्लिक करून आपले डीमॅट अकाउंट देखील ओपन करायला विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. मित्रांनो, सगळ्यात सुरुवातीला शुक्रवारी US मार्केटमध्ये काय झालं ते पाहूयात आणि शनिवार रविवारमध्ये जे काही कंपन्यांचे रिझल्ट आलेत त्याबद्दलही जाणून घेऊयात. तर शुक्रवारी US मार्केटमध्ये मार्केट नॉर्मलच ट्रेड करत होतं, परंतु ट्रम्पने एक स्टेटमेंट केलं. ते मे बी तुम्हालाही आता कळायला असेल. त्यांनी सांगितलं की चायनावरती जे काही 100% टॅरिफ्स लावलेले आहेत तर ते अनसस्टेनेबल आहेत. म्हणजेच काय की ते काढले जातील आता. आणि त्यांनी जिंगपिंग जे आहेत तर त्यांच्याशी मीटिंग करण्याचं सुद्धा फिक्स केलेलं आहे. म्हणजेच काय, ही अगेन एक पॉझिटिव्ह साईड न्यूज आहे. त्यानंतर जर आपण तिथे पाहिलं तर मग US मार्केट हे ऑलमोस्ट 0.5% आसपास ग्रीनमध्ये क्लोज आहेत सगळे. आणि आता जर आपण USचे फ्युचर्स पाहिले तर तेही थोडेसे मायनर पॉझिटिव्हच ट्रेड करत आहेत. जर आता आपण शनिवार रविवारमध्ये जर पाहिलं तर मेजर क्वार्टरली रिझल्ट होते. त्यामध्ये रिलायन्स होता, HDFC बँक, ICICI बँक आणि बाकीचे काही कंपनीज होते, परंतु हेवीवेट हे स्टॉक होते. यामध्ये रिलायन्सनं चांगला रिझल्ट पोस्ट केलेला आहे. फक्त ऑइल टू केमिकल बिझनेस जो आहे तर त्याच्यामध्ये त्यांनी थोडासा मार खाल्ला आहे. परंतु रिलायन्सचा जो GDR लंडनमध्ये काम करतो तर तो ऑलमोस्ट 2.5% आसपास ग्रीनमध्ये क्लोज आहे. हां, त्याचं 1-to-1 कोरिलेशन नसतं हे लक्षात घ्या, परंतु साहजिकच आहे की त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आपल्याला रिलायन्सवरती पाहायला मिळेल. त्यानंतर अगेन दुसरं म्हणजे HDFC बँकचा जो रिझल्ट आहे तर तो एक्सपेक्टेशनपेक्षा थोडासा चांगला आला. आणि जो काही ICICI बँकचा रिझल्ट आहे तर तो म्हणावा एवढा इम्प्रेसिव्ह नाही आहे. परंतु आपल्याकडे जे काही रिझल्ट आले तर ते US मार्केट बंद झाल्यानंतर आले. त्यामुळे आपण जर पाहिलं तर तिथे GDRला ADRला USमध्ये कुठल्याही प्रकारचं काम त्याच्यावरती करता आलं नाही. म्हणजेच काय की सध्या जे आपल्याकडे निफ्टी ऑलमोस्ट 200 पॉईंटचं गॅपअप दाखवतं आहे तर त्याच्यामध्ये फक्त रिलायन्सचं कॉन्ट्रीब्युशन मेजर आहे. अदरवाईज बाकीचे जे काही HDFC बँक, ICICI बँक हे सगळे जे काही कंपनीज आहेत तर यांचे जे काही रिझल्टचं जे काही ॲनालिसिस आहे किंवा एक्सपेक्टेशन आहे तर ते त्याच्यामध्ये अजून कॉन्ट्रीब्युटेड नाही आहे. त्यामुळे आता नक्की मार्केट किती गॅपअप ओपन होईल किंवा तिथे सस्टेन होईल का, बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. आणि त्यातल्या त्यात आज निफ्टीची एक्सपायरीसुद्धा आहे. आणि जर आपण ओपन इंटरेस्टच्या हिशोबाने पाहिलं तर 26,000वरती खूप जास्त कॉल रायटिंग आपल्याला पाहायला मिळतं. आणि डाऊन साईडला जर पुट रायटिंग आपण पाहिलं तर 25,500ला प्रचंड पुट रायटिंग आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजेच काय की मेजर रेंज जी आहे ती मार्केटची ही डाऊन साईडला 25,500, अप साईडला 26,000 अशी राहील. आणि जर छोटी रेंज पाहिली तर डाऊन साईडला 25,800 आणि अप साईडला 26,000 या रेंजमध्ये मार्केट ट्रेड करेल. आता शॉर्ट कवरिंग जे आहे तर ते आपल्याला गेल्या काही दिवसांमध्ये पाहायला मिळालेलं आहे. ओके. आणि त्यामुळेच ज्या काही इंडेक्स शॉर्ट पोझिशन्स FISच्या आहेत तर त्या ऑलमोस्ट 83% कमी झालेल्या आहेत, की ज्या 91% आल्या होत्या. आणि त्यामुळेच आपण पाहतोय की गेले काही दिवस आपल्याला FISचे बाईंगची फिगर आपल्याला पाहायला मिळते, परंतु ते शॉर्ट कवरिंग आहे, ते फ्रेश बाईंग नाही आहे हे लक्षात घ्या. कारण तुम्ही जर पाहिलं तर त्यांची बाईंगची फिगर हार्डली 400-500 कोटी 1000 कोटीच्या आसपास येते, परंतु एवढ्याशाने मार्केट एवढं कधीच वर जात नाही हे लक्षात ठेवा. आता जर आपण पाहिलं तर शुक्रवारी FISनं साधारण 300 कोटींचं बाईंग केलं आहे आणि डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं देखील 1,500 कोटींचं बाईंग केलं आहे. आता हे जर सगळं आपण पाहिलं तर मेजरली जे काही इंडेक्स हेवीवेट स्टॉक आहेत रिलायन्स आणि HDFC बँक तर यांच्यामुळे झाले आणि त्यांच्यामध्ये बऱ्यापैकी शॉर्ट कवरिंग आपल्याला पाहायला मिळाले. त्यामुळे आज ते स्टॉक पुन्हा वर जाणार का हे पाहणं फार गरजेचं आहे. आणि शिवाय आपल्याकडे लॉंग विकेंड आहे आता, कारण आजच्याच दिवस मार्केट ट्रेडिंग सेशन आहे. उद्या सुट्टी आहे. उद्या मुहूर्त ट्रेडिंग असले तरी ते फक्त 1 तासासाठी आहे. त्यामुळे उद्याही सुट्टी आहे आणि परवाही सुट्टी आहे. म्हणजेच आता मार्केट यानंतर उघडणार आहे सरळ गुरुवारी. त्यामुळे मार्केट एवढ्या इझिली 26,000 ब्रेक करून वर जाईल असं बिलकुल वाटत नाही. लक्षात ठेवा, जरी मार्केट चांगल्यापैकी गॅपअप ओपन होत असलं तरीही मार्केटमध्ये मे बी सेलिंग प्रेशर राहण्याचे चान्सेस जास्त आहेत. कारण जे मोठमोठे ट्रेडर्स आहेत तर कारण प्रॉब्लेम काय आहे की पूर्ण ग्लोबल मार्केट्स चालू असणार आहेत, केवळ आपलं मार्केट बंद असणार आहे. त्यामुळे साहजिकच आहे की मे बी जर समजा काही एक्स्कलेशन झालं जिओपॉलिटिकल किंवा अजूनही काही प्रॉब्लेम झाले
तर ते परवडण्यासारखं नाही आहे. त्यामुळे पाहावं लागेल काय होतं आहे. आता जर आपण FIs जर पाहिले तर मार्केटवरती शुक्रवारी जे काही डेटा आला त्याप्रमाणे FIs बेरिश आहेत मार्केटवरती स्लाइटली. त्यानंतर जे काही प्रोप्रायटरी ट्रेडर्स आहेत तेही मार्केटवरती बेरिश आहेत आणि जे काही रिटेल ट्रेडर्स आहेत आपल्यासारखे तर ते मार्केटवरती बुलिश आहेत, म्हणजेच ते कॉल ऑप्शन खरेदी करून गेलेले आहेत. त्यामुळे आता सकाळ सकाळ मार्केटमध्ये केऑस तयार होईल एक अर्धा तास आणि त्यानंतर मार्केट शांत होईल आणि त्यानंतर पाहावं लागेल की जर समजा 26,000 ब्रेक केला, कारण 26,000वरती प्रचंड कॉल रायटिंग आहे, जर 26,000 ब्रेक केला तर आपल्याला एक शॉर्ट कवरिंग मुवमेंट पाहायला मिळेल की जे तिथनं मार्केटला ऑलमोस्ट 150-200 पॉईंटपर्यंत वरती घेऊन जाऊ शकतं. तर ती पॉसिबिलिटी साहजिकच आहे, मार्केट आहे तिथे पॉसिबिलिटी ही नेहमी राहते. त्यामुळे 26,000 ब्रेक होतो की नाही ते पाहणं खूप जास्त गरजेचं आहे. तर मग आता पाहूयात की पुढे काय होतं ते. परंतु होप सो सगळं काही व्यवस्थित व्हावं. परंतु सध्या हे मार्केट बाईंगचं आहे का, तर बिलकुल नाही. मार्केट बुलिश आहे, बरोबर आहे, सगळ्या मुव्हिंग ॲव्हरेजेसच्या वरती मार्केट काम करतं आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा मार्केटमध्ये डिप येईल तेव्हा तेव्हा बाय ऑन डिप ही स्ट्रॅटेजी अप्लाय होईल आणि तीच मार्केटमध्ये तुम्हाला बऱ्यापैकी पैसे कमवून देऊ शकते. अदरवाईज जे काही स्टॉक्स आता ओव्हर स्ट्रेच झालेले आहेत तर त्याच्यामध्ये जर तुम्ही बाईंग करायला गेलात तर तसं करू नका, कारण ना इन्स्टिट्यूशन्स बाईंग करतायत ना DIs बाईंग करतायत. कारण DIs जे बाईंग करतात ते मोस्टली मिड कॅप आणि स्मॉल कॅप स्टॉक्समध्ये असतं आणि लार्ज कॅपमध्ये नेहमी FIs बाईंग करत असतात. तर तुम्ही पहा की FIच्या ज्या फिगर्स आहेत तर त्या शॉर्ट कवरिंगच्या आहेत, फ्रेश बाईंगच्या नाहीत. म्हणजेच काय की जरी तुम्हाला त्यांची बाईंगची फिगर दिसत असेल थोडीफार, ती शॉर्ट्स कव्हर होत आहेत त्याची फिगर आहे. ओके, आणि तेवढ्याशा अमाऊंटने त्यांना काही फरक पडत नाही, हेही लक्षात ठेवा. त्यामुळे जर अचानक मार्केटमध्ये छोटं मोठं करेक्शन आलं तर ती एक बाईंग अपॉर्च्युनिटी असू शकते. तर आज मार्केट पाहूयात कुठे क्लोज होतं आहे आणि उद्या तर मुहूर्त ट्रेडिंग आहे. मे बी उद्या मार्केट 26,000ला एकदा टच करण्याचा प्रयत्न करू शकतं. तर होप सो सगळं काही व्यवस्थित व्हावं. आज एक्सपायरी झाल्यानंतर मार्केट डायरेक्टली सेन्सेक्सच्या एक्सपायरीलाच ओपन होणार आहे, हे लक्षात असू द्या. त्यामुळे जर समजा तुम्हाला टाईम डिके हवा असेल तर तुम्ही आजच जे काही सेन्सेक्सची एक्सपायरी येणार आहे गुरुवारी तर त्याचे ऑप्शन तुम्ही सेल करू शकता आणि साहजिकच आहे त्यामध्ये चांगल्यापैकी पैसे बनतील, कारण सिंगल ट्रेडिंग सेशन आहे एकच, मधले सगळे ट्रेडिंग सेशन जे आहेत तर ते सुट्टी असल्यामुळे होणार नाही आहेत. तर होप सो सगळं काही व्यवस्थित व्हावं. पाहूयात काय होतं ते. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.